इंदोरचं नवविवाहित जोडपं सोनम आणि राजा मेघालयात फिरायला जातं. त्यानंतर नवरा बायको गायब होतात. नवऱ्याचा मृतदेह सापडतो आणि बायकोचा शोध घ्यावा लागतो. नवऱ्याचा मृतदेह सापडल्याच्या आठवड्याभरानंतर या मिस्ट्रीत आलेलं वळण धक्कादायक आहे. नवविवाहित वधूनच म्हणजे सोनमनंच तिच्या पतीला मारण्याचा कट रचला होता आणि तोही लग्नाच्या अवघ्या 6 दिवसानंतर. सोनमनं पतीच्या खुनाचं प्लॅनिंग कसं केलं होतं, तिच्यावर तिच्या सासरच्यांना संशय कसा आला नाही, त्यासाठी सोनमनं काय केलं, हनीमून मर्डर मिस्ट्री, लव्ह ट्रँगलचा अँगल आणि झालेला गुन्हा कसं उघडलं हे रहस्य, हे जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात क्राईम स्टोरीच्या या भागात. इंदोरमधला ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी लग्नानंतर आपली पत्नी सोनम बरोबर हनीमूनसाठी मेघालयमध्ये गेला होता. पण त्याची पत्नी सोनम हिच्या डोक्यात वेगळंच प्लॅनिंग सुरू होतं. सोनमच्या नवऱ्याला राजाला या गोष्टींची साधी कल्पना सुद्धा नव्हती. 11 मेला राजा आणि सोनमचं लग्न झालं. हनीमूनला जायचं हे सोनमनंच राजाला सांगितलं. 20 मेला ठरल्यानुसार सोनम आणि राजा हनीमूनसाठी मेघालयला गेले. तिथं ते कामाख्या देवीचं दर्शन घेणार होते आणि त्यानंतर ते काश्मीरला जाणार होते. 20 मेला कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि तिथून मग काश्मीरला जाण्याचा प्लॅन होता. जो आधी ठरला होता तो प्लॅन नंतर सोनमनंच बदलला. अचानक शिलाँगला जायचं ठरलं. हनीमूनला गेलेले सोनम आणि राजा दररोज रघुवंशीच्या कुटुंबियांच्या संपर्कात होते, पण 22 मे पर्यंत. 23 मेला सोनम आणि राजाचा त्याच्या कुटुंबियांबरोबरचा संपर्क तुटला. आदल्याच रात्री राजानं आपल्या कुटुंबियांसोबत फोनवर गप्पा मारल्या होत्या. ख्याली खुशाली सांगितली होती. राजाच्या आईला त्याची खूप आठवण येत होती, त्यामुळे त्याचे कुटुंबीय आणखीन चिंतेत होते. इथे राजा आणि सोनमचा शोध सुरू होता. राजाचे कुटुंबीय चिंतेत होते. दरम्यान राजाच्या भावाला एक स्वप्न पडलं, ज्यात राजानंच त्याच्या खून झाल्याचं सांगितलं असं त्याच्या भावानं पोलिसांनाही सांगितलं. इथं सोनम बेपत्ता होती, त्यामुळे तिचे कुटुंबीयही चिंतेत होते. दरम्यान 2 जूनला शिलाँग पोलिसांना राजाचा मृतदेह आढळला. एका खड्ड्यात पडलेल्या राजाच्या मृतदेहावरनं राजाचा खून झाल्याचं उघड होतं. पण हा खून कोणी केला आणि त्याची पत्नी सोनम कुठे आहे, ही मिस्ट्री तेव्हा होती. सोनमचा शोध सुरू होता. राजा आणि सोनमचे फोन बंद होते, त्यामुळे राजाबरोबर काय झालं आणि सोनम कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण पोलीस तपासावर अवलंबून होते. पण त्याचबरोबर सोनमचं गायब होणंही तेव्हा संशयास्पद वाटत होतं. सोनम आणि राजा गायब झाल्याच्या किंवा कुटुंबियाशी संपर्क तुटल्याच्या साधारण 16 दिवसानंतर सोनमच्या भावाला गोविंदला एक फोन आला. हाच गोविंद जो त्याच्या बहिणीच्या शोधासाठी 26 मेला मेघालयला पोहोचला होता आणि त्याच्या बहिणीला शोधत होता, पण ती काही सापडली नव्हती. फोनवरनं त्याच्याशी रडतच तेव्हा त्यावेळीस सोनम बोलत होती. सोनम तिच्या भावाशी ज्या नंबरवरनं बोलत होती तो नंबर त्या ढाब्याचा मालक साहिल यादवचा होता आणि 8 जूनला रात्री 11 वाजता सोनमनं हा फोन गोविंदला केला होता. रडतच सोनम तिच्या भावाला भेटायला बोलावत होती. इतके दिवस गायब असलेल्या बहिणीचा फोन आल्यानंतरही तिच्या भावानं खरं तर बहिणीची विचारपूस करायला हवी होती, पण सोनमच्या भावालाही तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता आणि म्हणून तो सोनमला म्हटला की तू व्हिडिओ कॉल कर. साहिल यादव ज्याच्या नंबरवरनं सोनमनं आपल्या भावाला गोविंदला फोन केला होता, त्याच नंबरवर मग गोविंद आणि सोनमचा एक व्हिडिओ कॉल झाला. गोविंद ढाब्याच्या मालकाला साहिल यादवला म्हणाला की सोनमला त्याच्या ढाब्यावरच आश्रय दे. रात्री 2:30च्या सुमारास त्यानंतर मग गाझीपूर पोलीस त्या ढाब्यावर येऊन पोहोचले आणि त्यांनी सोनमला ताब्यात घेतलं. पोलिसांना गोविंदनंच इन्फॉर्म केलं होतं त्याची बहीण कुठे आहे याबाबत. अर्थात कारण ती गायब होती आणि तिथं सुरक्षित कोण असेल तर पोलीस होते हे लक्षात घेऊनच गोविंदनं कदाचित पोलिसांना इन्फॉर्म केलं असेल. पण आता त्याकडेही वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जातंय. तर मग यानंतर मेघालय आणि इंदोर पोलिसांनाही सोनम सापडल्याची माहिती मिळाली आहे. सोनमनं आपला गुन्हा पोलिसांकडे कबूल केलाय. राजाच्या खुनात इतरही काही लोक असल्याचा संशय कसा आणि केव्हा आला हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. सोनमनं राजाचा खून केल्याचं मान्य केलंय, पण पोलिसांना संशय आहे ते म्हणजे की राजाच्या खुनात सोनम व्यतिरिक्त इतरही काही लोक सहभागी आहेत. राजाच्या खुनामध्ये इतर लोक असल्याचा किंवा सोनम व्यतिरिक्त आणखी काही लोक असल्याचा संशय पोलिसांना का आला हे समजून घेऊयात. राजाचा मृतदेह आढळल्यानंतर शिलाँग पोलीस राजाचा खून का झाला आणि कसा झाला याचा शोध घेत होते. कारण हनीमूनला आलेल्या कपलमधल्या नवऱ्याचा मृत्यू आणि बायको गायब या बातम्यांमुळे तिथं येणाऱ्या पर्यटकांमध्ये मोठी भीती होती. पोलिसांनी राजाचा मृत्यू झाला की खून झाला याचा शोध तेव्हापासूनच सुरू केला होता. पण त्याची पत्नी सोनम गायब असल्यामुळे राजाचा खून झाला असावा असा पोलिसांना संशय होता आणि त्या दृष्टीनंच त्यांनी तपासही सुरू केला. ज्या दिवशी हे कपल गायब झालं होतं त्याच दिवशी त्यांना इतर 3 पुरुषांबरोबर नोंग्रियामधल्या मावलखिया इथं पायऱ्या चढताना अल्बर्ट पिडी नावाच्या गाईडनं बघितलं होतं.
ट्रॅव्हल सुविधा देण्यासाठी त्यानं या कपलला विचारलं तेव्हा त्यांनी नकार दिल्यानं हे कपल लक्षात राहिल्याचं अल्बर्ट गाईडचं म्हणणं आहे. त्यानं हेच पोलिसांना सुद्धा सांगितलं होतं. तेव्हा मग राजाच्या खुनात या इतरांचा सहभाग असावा असा पोलिसांना संशय आला. आता हे लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की सोनमनं आपला गुन्हा कबूल केलाय, पण तरी सुद्धा तिच्या सासरच्यांना वाटतंय ते म्हणजे की सोनम त्यांच्या मुलाचा राजाचा खून करूच शकत नाही. कसं फसवत होती सोनम हे आता आपण थोड्या वेळात जाणून घेऊयात. सोनमच्या सासरचे सोनमनं राजाचा खून केल्याचं आजही मान्य करत नाहीत. सोनमचं प्लॅनिंगच असं होतं. तिनं तिच्यावर संशय येऊ नये याची काळजी पुरेपूर घेतली होती. 30 मेला सोनम आणि सोनमच्या सासूचा संवाद झालेली एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. जी ऑडिओ क्लिप खरं तर आहे ती म्हणजे 23 मेला झालेल्या संभाषणाची. पण त्याच्या एक दिवस आधीच 22 मेला राजा रघुवंशीचा म्हणजे सोनमच्या नवऱ्याचा फोन स्विच ऑफ झाला होता. 23 मेच्या या संभाषणात सोनम आपल्या सासूला राजा आणि गाईडशी भांडण झाल्याचं सांगत होती. यातून ती राजाचा खून झाल्याचं उघड झालं तरी सुद्धा त्याचा आरोप हा स्थानिक लोकांवर जाईल यासाठीची पार्श्वभूमी तयार करत होती हा अंदाज बांधण्यात येतोय. इतकंच नाही तर ती 23 मे पर्यंत आवर्जून सासरच्यांकडनं आलेले माहेरच्यांकडनं आलेले सगळे फोन घेत होती, त्यावर बोलत होती. यामुळे आजही सोनमचे सासरचे तिच्यावर संशय घेत नाहीत. इतका फुल प्रूफ प्लॅन सोनमनं तयार केला होता. हे सर्व प्लॅनिंग सोनमनंच केलं होतं. सोनमनंच राजाला मारण्याचा कट रचला होता. हे कशावरून सिद्ध होतं तर पुढच्या काही गोष्टी याची साक्ष देतात. श्रीनगरमध्ये सोनम आणि राजा हनीमूनसाठी जाणार होते हे ठरलं होतं. कुटुंबियांनी त्याचं प्लॅनिंग सुद्धा केलं होतं. पण पहलगाममधल्या झालेल्या हल्ल्यानंतर मात्र तो प्लॅन रद्द झाला. तेव्हा मग 18 मेला सोनमनंच राजाला आपण हनीमूनला जाऊयात असं सुचवलं. ज्यात महत्त्वाचं म्हणजे हनीमूनचं सर्व प्लॅनिंग हे सोनमनंच केलं होतं. शिलाँगमध्ये सोनम आणि राजा ज्या बाईकवरून फिरतानाचा एक व्हिडिओ 22 मेचा आहे म्हणून समोर आलेला आहे, तर त्या बाईकचं बुकिंग हे सोनमच्या नावावर होतं. तब्बल 4 दिवसांसाठी ह्या बाईकचं बुकिंग हे सोनमच्या नावावर करण्यात आलं होतं. फ्लाईटचे तिकीट, हॉटेलचं बुकिंग हे सगळं सोनमच्या नावावर होतं. यावरून हनीमून ट्रिपचं प्लॅनिंग हे सोनमनं केल्याचं समोर आलंय. इतकंच नाही तर 3 मेला जेव्हा राजाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा त्याचा खून हा दावा या हत्यारानं केल्याचं समोर आलं. हे हत्यार स्थानिक लोक लाकूड कापण्यासाठी वापरतात. इथं हे लक्षात येतं की हा खून स्थानिक लोकांनी केल्याबद्दलचा विश्वास बसावा या पद्धतीनं हा खून करण्यात आलाय आणि त्यासाठीच हे दावा नावाचं शस्त्र वापरण्यात आलंय. त्यासाठीची पार्श्वभूमी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सोनमनं तिच्या सासूबरोबर बोलताना आधीच तयार केली होती, जेणेकरून स्थानिकांवर या सगळ्याचा आरोप जाईल. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की स्थानिकांबरोबर झालेला भांडणाचा मुद्दा ती वारंवार आपल्या बोलण्यात सुद्धा सासूबरोबर झालेल्या संभाषणात काढत होती, ते याचसाठी. पण हे प्लॅनिंग सोनमने एकटीनं केलं नव्हतं हे देखील आता समोर आलंय. पोलिसांनी या प्रकरणात आत्ता पावेतो 5 जणांना अटक केलंय. त्यातला एक आहे राज कुशवाहा, आकाश राजपूत. या तिघांचा राजाच्या मर्डरमध्ये हात आहे असं म्हटलं जातंय. इतरही दोघांचा यात समावेश आहे. सोनमनं यांच्या मदतीनंच राजाला मारण्याचा प्लॅन तयार केला होता. आणखीन एक आनंद नावाचा व्यक्ती सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या तिघांकडून सोनमनंच राजा रघुवंशीच्या खुनाची सुपारी त्यांना दिल्याचं मान्य केलंय. ज्या तिघांबरोबर सोनमच्या नवऱ्याला गाईड अल्बर्टनं बघितल्याचं सांगितलं होतं तेच हे तिघे होते. सोनम मेघालयला पोहोचली तेव्हा हे तिघे तिथं त्यांची वाट बघत होते. हे तिघेही राज कुशवाचे मित्र आहेत. हा राज कुशवा तोच आहे ज्याच्यासाठी सोनमनं लग्नाच्या 12 दिवसातच आपल्या पतीचा खून केला. सोनमच्या कुटुंबाचं प्लायवूडचं दुकान आहे. त्यांच्याच दुकानात काम करायचा हा राज कुशवा आणि सोनममध्ये आणि त्याच्यामध्ये मैत्री आधी झाली आणि मग प्रेम संबंध वाढले. राज कुशवा हा सोनमपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. दरम्यान सोनमचं इंदोरचा ट्रान्सपोर्ट व्यापारी राजा रघुवंशी बरोबर लग्न जुळलं, पण सोनमला प्रेम हवं होतं आणि त्यासाठी ती काही करायला तयार होती. राजकडे तिनं ही तिची भावना बोलून सुद्धा दाखवली होती. मग राजने सोनम आणि राजाच्या लग्नाच्या 6 दिवसानंतरच तिच्या नवऱ्याला राजाला मारण्याचा प्लॅन केला. खून करण्यासाठी हनीमूनचा काळ योग्य आहे आणि म्हणून तोच निवडण्यात आला. आता या सगळ्या प्रकरणामध्ये सोनम पोलिसांच्या ताब्यात आहे, पण तरी सुद्धा बरीचशी माहिती समोर येणं गरजेचं आहे. मेघालय पोलीस इंटरोगेशन करणार आहेत. मेघालय पोलीसच या प्रकरणात सोनमचं इंटरोगेशन करतील असं सुद्धा सध्या यूपी पोलिसांनी सांगितलंय.